शिवसेनेचा 60वा वर्धापन दिन. या वर्धापन दिनासाठी ठाकरे गट आणि शिंदेच्या शिवसेनेकडून मेळाव्यांचं आयोजन करण्यात आलं होतं. ऑपरेशन टायगर नंतर होणारा हा वर्धापन दिन असल्यामुळे भाषणात उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे नेमकं काय बोलतात याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं. षण्मुखानंद सभागृहात ठाकरेंच्या मेळाव्याला कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली. तर गोरेगावच्या निस्को सेंटरमध्ये सुद्धा शिंदेच्या शिवसेनेच्या वर्धापन दिनाला मोठी गर्दी जमा झाली. शिंदेच्या मेळाव्यात ठाकरेंचे फुटलेले 6 खासदार शिंदेच्या उपस्थितीत शिवसेनेत येतील, ते व्यासपीठावर हजर राहतील अशा चर्चा झाल्या. पण असं काही घडलं नाही. उलट आपल्या भाषणात शिंदेंनी ऑपरेशन टायगरचा थेट उल्लेख केला नाही. पण हा फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी आहे असं म्हणत ठाकरेंना चॅलेंज दिलं. तर उद्धव ठाकरेंनी मात्र आपल्या भाषणात फुटीर खासदारांना गद्दार म्हणत जोरदार टीका केली. भाजपच्या फोडाफोडीच्या राजकारणावर सुद्धा ठाकरेंनी जोरदार हल्ला चढवला. भाषणाच्या शेवटी ठाकरेंनी आपल्या कार्यकर्त्यांना भावनिक आवाहन केलं. जर माझ्यावर होणारे आरोप खरे असतील तर मी आत्ता पक्षप्रमुख पद सोडायला तयार आहे असं उद्धव ठाकरे म्हणाले. त्यानंतर ठाकरेंच्या शिवसैनिकांनी त्यांना जोरदार पाठिंबा दिला. शिवसेनेच्या वर्धापन दिनाला नेमकं काय झालं, शिंदे आणि ठाकरे नेमकं काय म्हणाले, पाहूयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणात पक्षातून फुटून बाहेर पडलेल्या 6 खासदारांसह इतर आमदारांवर सुद्धा निशाणा साधला. ठाकरे आपल्या नेत्यांना भेटत नसल्यामुळे नेते त्यांना सोडून जातात अशी टीका केली जाते. या टीकेबद्दल उद्धव ठाकरे भाषणात म्हणाले, उद्धव ठाकरे कोणाला भेटत नव्हते तर हा निवडून कसा आला. लोकसभेला प्रत्येक मतदारसंघात किमान 6 ते 10 सभा घेतल्या तेव्हा हे निवडून आलेत. पण मी गर्वाने तुला तिकीट दिलं, मंत्री केलं, आमदार केलं असं म्हणू शकत नाही. कारण उद्धव ठाकरेला नाही तर उद्धव बाळासाहेब ठाकरेला किंमत आहे याची जाणीव मला आहे असं उद्धव ठाकरे म्हणाले. ज्या शिवसेना प्रमुखांनी मराठी माणसाच्या आणि हिंदूंच्या रक्तात स्वाभिमान रुजवला, त्यात ही भेसळ कुठून आली, ही कोणाची अवलाद आहे असा सवाल करत ठाकरेंनी फुटीर खासदारांवर आमदारांवर निशाणा साधला. खासदार ओमराजे निंबाळकरांनी एका मुलाखतीत उद्धव ठाकरेंना प्रकृतीमुळे फिरता येत नाही हे समजू शकतो, पण आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्रात फिरून आपल्या कार्यकर्त्यांना बळ द्यायला हवं होतं असं विधान केलं होतं. यावर बोलताना ठाकरे म्हणाले, जेव्हा जेव्हा आमच्यावर शाब्दिक किंवा इतर हल्ले झाले तेव्हा या गधड्यांपैकी एक तरी छातीची ढाल करून वार झेलायला उभा राहिला होता का असा सवाल ठाकरेंनी केला. जे आज फुटून गेले त्यांच्या मतदारांची मी माफी मागतो. त्यांनी मोदींची लाट असताना सुद्धा माझ्यावरच्या आणि बाळासाहेबांच्या विश्वासावर त्यांना निवडून दिलं होतं. पण तुम्ही जर मत दिलंय, त्यांना निवडून आणण्यासाठी तुम्ही मेहनत घेतलीये, तर त्यांना तुम्ही जाब का विचारत नाही. त्यांना तुम्ही जाब विचारलाच पाहिजे असं ठाकरेंनी आपल्या कार्यकर्त्यांना सांगितलं. उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणात भाजपच्या फोडाफोडीच्या राजकारणावर टीका केली. एखाद्यानं सत्ता पिपासू किती असावं. ज्या पद्धतीनं सध्याचं राजकारण चालू आहे त्यामुळे लोकांचा लोकशाहीवरचा विश्वास उडायला लागलाय. प्रत्येक पक्ष आपल्या उमेदवारासमोरचं बटण दाबून मतं मागतो, पण भाजप सध्या कोणासमोरचंही बटण दाबा, तो उद्या आमच्याकडेच येणार आहे असं म्हणायला लागलाय. ही अशी ऑपरेशन सतत होत राहिली तर आपल्याला ऑपरेशन कमळ करावं लागेल. ही सगळी देश अराजकाच्या दिशेनं जाण्याची लक्षणं आहेत. यांची वाटचाल वन पार्टी नो इलेक्शन कडे चालली आहे. पण त्यांना मला सल्ला द्यायचा आहे, जर या वाटेने जाल तर दीर्घकाळ सत्ता तुम्हाला लाभणार नाही. शेतकऱ्याच्या मालाला हमीभाव मिळत नाही, पण गद्दारांचा हमीभाव मात्र ठरलेला आहे असं म्हणत ठाकरेंनी भाजपच्या फोडाफोडीच्या राजकारणाचा समाचार घेतला. दरम्यान ठाकरेंनी काँग्रेस आणि भाजपमधला फरक दाखवत काँग्रेसला आपला खरा मित्र म्हणलं. काँग्रेसनं आपण काढलेली माणसं घेतली, पण कधीच काँग्रेसनं त्यांच्यापैकी कुणालाही मुख्यमंत्री केलं नाही. काँग्रेसनं कधीही आपल्याला असं छळलं नव्हतं. काँग्रेसनं कधीही आपल्या अंगावर हावरटासारखे डोळे वटारले नव्हते. पण आज भाजप शिवसेनेला मुळासकट उखडून टाकायला आणि मातोश्रीला बदनाम करत आहे. त्यामुळे तुमच्यापेक्षा काँग्रेस दिलेल्या शब्दाला जागणार आहे असं उद्धव ठाकरे म्हणाले. सोबतच ते असंही म्हणाले की माझ्यावर टीका होते की शिवसेना काँग्रेसमध्ये विलीन करणार आहे. अरे पण 30 वर्ष सोबत राहून शिवसेना भाजपमध्ये विलीन झाली नाही तर ती काँग्रेसमध्ये कशी विलीन होईल असा सवाल सुद्धा ठाकरेंनी केला. उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणाचा शेवट करताना आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना भावनिक आवाहन केलं. मी आज तुम्हाला विचारतोय, तुम्ही आजवर मला जपलत, कारण बाळासाहेबांचा आदेश. माझ्या माणसांनी माझ्यावर बोट दाखवलं तर मी एक क्षण सुद्धा राहणार नाही. त्यामुळे मी मुख्यमंत्रीपद सोडलं. म्हणून आज मी तुम्हाला विचारतोय, शिवसेनेला 60 वर्ष झाली आहेत. गेल्या 12-13 वर्षांपासून मी तुमच्या नेतृत्वाची जबाबदारी सांभाळतोय. पण आज जे माझ्यावर आरोप होत आहेत ते जर का तुम्हाला खरे वाटत असतील तर मी आत्ता पक्षप्रमुख पदावरून पाय उतार व्हायला तयार आहे.
पण ही शिवसेना चोराच्या आणि दरोडेखोराच्या हातात जाऊ द्यायची नाही, ही माझी अट आहे. तुमच्यापैकी एक सच्चा शिवसैनिक येऊ द्या, तो शिवसेना पक्षप्रमुख होईल. मी आता हे पद सोडायला तयार आहे. मी पळणारा नाही, खचणारा नाही. मी पहाडासारखा उभा राहीन, जबाबदारी स्वीकारेल. पण जोपर्यंत तुमच्या मनात माझ्याबद्दल विश्वास आहे तोपर्यंत ते मी करेन. ज्या क्षणी तुम्हाला वाटेल त्या क्षणी मी हे पद सोडेल, असं उद्धव ठाकरेंनी आपल्या कार्यकर्त्यांना सांगितलं. त्यानंतर ठाकरेंचे उपस्थित असलेले कार्यकर्ते आपल्या जागेवर उभे राहिले आणि त्यांनी ठाकरेंना पद सोडू नका असा आग्रह केला. त्यानंतर ठाकरेंचा मेळावा संपला. आता गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये झालेल्या मेळाव्यात एकनाथ शिंदे काय म्हणाले हे बघूयात. तर एकनाथ शिंदेंनी सुरुवातीला व्यासपीठावर कोण कोण येणार हे बघायला आपल्याकडे बऱ्याच जणांच्या नजरा लागल्या आहेत असं म्हणत, आज ये टायगर आपके सामने खडा है असा इशारा दिला. काही कुत्रे एकत्र येऊन भुंकतायत, शेर अकेला आता है, टाइगर शिकार करता है, टाइगर दहाड़ता है. ही शिवसेना है, ये तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है, आगे आगे देखो होता है क्या, असे चॅलेंज एकनाथ शिंदे यांनी दिलं. त्यानंतर त्यांनी सर्वाधिक काळ पंतप्रधान म्हणून काम केल्याचं रेकॉर्ड केलं म्हणून नरेंद्र मोदींचं कौतुक केलं. यावेळी शिंदेंनी मोदींना मिळालेले 33 देशांच्या पुरस्कारांचा उल्लेख केला. मोदींनी राम मंदिर, कलम 370 अशी बाळासाहेबांची स्वप्न पूर्ण केल्याचंही ते म्हणाले. एनडीएच्या अभिनंदनपर प्रस्तावात शिवसेनेला मानाचं पान मिळालं असं म्हणत शिंदेंनी सगळ्यांनी उभं राहून हात उंचावून मोदींचं अभिनंदन करूया असं आवाहन उपस्थितांना केलं आणि जमलेल्या नेत्यांनी, शिवसैनिकांनी मोदींना अभिवादन करत घोषणाही दिल्या. त्यानंतर एकनाथ शिंदेंनी नक्षलवाद संपवल्याबद्दल गृहमंत्री अमित शहा यांचं अभिनंदन केलं. आज बाळासाहेब असते तर त्यांनी मोदी आणि शहांच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली असती असं विधान केलं. महाराष्ट्रात दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष शिवसेना आहे. शिवसेना गावागावात पोहोचली आहे, हीच बाळासाहेबांना आदरांजली आहे. बाळासाहेब ठाकरे हे फक्त नावात नाही तर कामात असावं लागतं. शिवसेना हा कुणाच्या जमिनीचा नाही तर तुमच्या आमच्या काळजाचा तुकडा आहे असा टोलाही त्यांनी उद्धव ठाकरेंना लगावला. त्यानंतर जो भगव्याला विसरला तो राजकारणातून संपला. खुर्चीसाठी तुम्ही हिंदुत्व सोडलं, जिवंतपणे तुम्ही बाळासाहेबांना त्रास दिलात आणि त्यांच्या निधनानंतर तुम्ही बाळासाहेब ज्यांचा तिरस्कार करायचे त्यांचा पुरस्कार करताय. राष्ट्रवादी आणि काँग्रेसने शिवसेना पहिल्यांदा फोडली, त्यांच्या ओव्या गाता आणि ज्यांनी गहाण ठेवलेला धनुष्यबाण सोडवला, बाळासाहेबांचे विचार पुढे नेले, त्यांना शिव्या देता अशी टीका त्यांनी उद्धव ठाकरेंवर केली. मी म्हणालो होतो, उठावात सोबत आलेल्यांपैकी एकही निवडून आला नाही तर मी राजकारण सोडेल, गावी जाऊन शेती करेल. या एकनाथ शिंदेनी 40 आमदार होते, 60 निवडून आणले असं म्हणत शिंदेच्या शिवसेनेला मिळालेल्या यशाचा मुद्दाही शिंदेंनी मांडला. तुमचे उमेदवार पळून गेले, त्याला आम्ही काय करणार अशी टीका ठाकरेंवर करत आम्ही महायुती म्हणून मजबूत आहोत. काही लोक काड्या करण्याचा प्रयत्न करतात, पण माझं आणि देवेंद्र फडणवीस यांचं बॉन्डिंग पक्का आहे. काही लोक त्यांना लपून छपून काही गोष्टी सांगतात, पण ते मला सगळं येऊन सांगतात अशा आशयाचा हिंदी शेर सुद्धा त्यांनी म्हणला. माझ्याकडे वशिला लागत नाही, पैसे लागत नाहीत, मर्सिडीज लागत नाही, नीलमताईंना माहितीये असा टोलाही त्यांनी उद्धव ठाकरेंना लगावला. तर श्रीकांत शिंदेबद्दल बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, रामदास कदम म्हणाले श्रीकांतला राष्ट्रीय सरचिटणीस करा. श्रीकांत म्हणाला एखाद्या कार्यकर्त्याला संधी द्या. सगळे खासदार म्हणत होते श्रीकांतला मंत्री करा, तो नम्रपणे म्हणाला दुसऱ्या खासदारांना संधी द्या, ही खरी शिवसेना आहे असं म्हणत त्यांनी श्रीकांत शिंदेंचं कौतुक केलं. माझ्या मागे कुणी गॉडफादर नव्हता, फक्त दिघे साहेब, बाळासाहेब यांची प्रेरणा माझ्या पाठीमागे होती म्हणून एक शाखा प्रमुख राज्याचा मुख्यमंत्री झाला. ज्या दिवशी एखादा कार्यकर्ता इथे येऊन मुख्यमंत्री म्हणून भाषण करेल तो एकनाथ शिंदेसाठी सगळ्यात आनंदाचा दिवस असेल. कारण पक्ष म्हणजे शिवसैनिक, त्यामुळे त्याला जपलं पाहिजे. हजारो लोक आपल्याकडे येतात, वेटिंग लिस्टवर आहेत, आपण किती माणसं कमवली हे महत्वाचं असेही शिंदे म्हणाले. त्यानंतर उद्धव ठाकरेंवर टीका करताना त्यांनी, ते म्हणतायत ज्यांना जायचंय त्यांनी जा, सगळेच जाऊ लागलेत. का जाऊ लागले त्याचं चिंतन करा. तुमच्या मागे कोण आहे कोण नाही, फक्त काटे आणि चमचे शिल्लक आहेत. कसा वाढणार पक्ष, त्यांना आठवण करून द्या. परिस्थिती बदललेली आहे. कधीही गची बाधा डोक्यात येऊ देऊ नका. मी नाही आम्ही म्हणा असा टोला त्यांनी ठाकरेंना लगावला. काही लोक म्हणाले लांडग्यांचं ऑपरेशन करा, ते तर कंपाऊंडर आहेत, ते कसं ऑपरेशन करणार. इथं श्रीकांत शिंदे डॉक्टर आहे, मी डॉक्टर नसलो तरी ऑपरेशन चांगलं करतो. ऑपरेशन करायला वाघाचं काळीज लागतं. मला मुंबईत येण्याचं आव्हान दिलं. एकनाथ शिंदे बाहेर रोड आला, वरळीत आला, येऊन थांबला, तेव्हा धमक्या देणारे ऑनलाईन बघत होते. तुडवायला पाय लागतात. शिवसैनिक तुमचे पाय शाबूत ठेवतील का. सकाळी खासदारांना शिव्या द्यायच्या, संध्याकाळी चांगलं बोलायचं. सेनापतीने घरी बसून चालत नाही, मैदानात उतरून लढावं लागतं
असा वार त्यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर केला. थोडक्यात शिंदेंनी ऑपरेशन टायगर राबवल्याचे संकेत दिलेच, पण हा फक्त ट्रेलर आहे, पिक्चर दाखवणं अजून बाकी आहे असं चॅलेंज सुद्धा दिलं. तर साथ सोडणाऱ्या खासदारांवर उद्धव ठाकरेंनी जोरदार टीका केली. या दोन्ही नेत्यांच्या भाषणाबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.